नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या आणि मी साक्षी आपलं स्वागत करतो। राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मंत्रालयात पार पडली। यावेळी पालघर जिल्ह्यातील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी 2599 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी देण्यात आली, तर जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रूपांतरण करण्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमात 2019 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे। देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी 2599 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी देण्यात आली, तर जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रूपांतरण करण्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमात 2019 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे। माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या मुलाचं कथित अपहरण नाट्य सोमवारी रात्री रंगलं। मुलगा ऋषीराजला दोघे जण कारमधून घेऊन गेल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली। पोलीस तपासात तो मुलगा लोहगाव विमानतळावरून चार्टर्ड विमान मित्रांसह बँकॉकला निघाल्याचं समोर आलं। त्यानंतर सावंतांनी त्यांचं राजकीय वजन वापरून लेकाला परत आणलं। यामध्ये नागरी उड्डाण मंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। धुळे तालुक्यातील वरखेडी आर्णी रस्त्यावर वरखेडी शिवारात भीषण अपघात झाल्याची माहिती आहे। धुळे नरदाणा रेल्वे मार्गाच्या कामासाठी वापरला जाणारा डंपर आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला। या अपघातात एका टाइल्स फिटिंग मजुराचा जागीच मृत्यू झालाय, तर अन्य 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। थकबाकीमुळे महावितरणने वीजजोड कायमस्वरूपी तोडलेल्या ग्राहकांसाठी जाहीर केलेल्या अभय योजनेत ते सहभागी होत असल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील 3285 ग्राहकांनी 4,96 लाख रुपयांचा भरणा करत थकबाकीतून मुक्ती मिळवली आहे। आता हे ग्राहक पुन्हा नवीन वीज जोडणी मिळवण्यासाठी पात्र ठरले आहेत। शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज लोकसभेत रणवीर अलाहाबादियाबाबत प्रश्न उपस्थित केला। ते म्हणाले, OTT प्लॅटफॉर्मवर लोकशाहीच्या नावावर चुकीच्या पद्धतीने विषय दाखवले जातात। देवदेवतांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने बोललं जातं। याला कारण OTT प्लॅटफॉर्मवर कोणताही सेन्सर नाहीये, त्यांच्या कंटेंटवर कुणाचीही देखरेख नाहीये। याकडे केंद्र सरकारने लक्ष द्यायला हवं, सेन्सॉर लावायला हवा। OTT प्लॅटफॉर्म पॉडकास्टर्स यांच्यासाठी कठोर कायदा बनवायला हवा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। कल्याण डोंबिवली पालिकेच्या महत्त्वाकांक्षी वळण रस्ते मार्गातील गांधारी वडवली आणि अटाडी मार्गातील 118 चाळींची बांधकामे पालिकेच्या अप्रभागाच्या तोडकाम पथकाने भुईसपाट केली। वळण रस्ते मार्गातील महत्त्वाचा अडथळा दूर झाल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला गांधारी वडवडी अटाडी हा रखडलेला वळण रस्ता जोडणे शक्य होणार आहे। नागपूरमध्ये महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास अशा 2 विकास यंत्रणा असल्याने 62,000वर नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंडधारकांना दुहेरी कराचा भुर्दंड सहन करावा लागतोय। महापालिका प्रत्येक घरावर मालमत्ता कर आकारणी करते, तर नागपूर सुधार प्रन्यास त्यांच्या भूखंडावरील घरे व दुकानांवर भूभाटक आकारते। या भूखंडधारकांना महापालिकेचाही कर द्यावा लागतो, हे इथे उल्लेखनीय आहे। राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या शेकडो जागा रिक्त असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा ताण पोलीस अधिकाऱ्यांवर वाढला होता। त्यामुळे पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील 496 पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती दिली। तसेच राज्यातील 42 सहाय्यक पोलीस निरीक्षकांनाही पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे। राज्यातील कंत्राटदारांची सुमारे 26,000 कोटी रुपयांची देयके शासनाकडे प्रलंबित आहेत। प्रलंबित निधी मिळवण्यासाठी राज्यभरातील कंत्राटदारांनी संघटित होत आंदोलन पुकारले। सोमवारी यवतमाळात झालेल्या बैठकीत राज्यातील कंत्राटदारांनी प्रलंबित देयके न मिळाल्यास येत्या 1 मार्चपासून राज्यात सुरू असलेली सर्वच कामे बंद करण्याचा निर्णय घेतलाय। मागील आठवड्यात सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर एका प्रवाशाकडून 5 सियामंग गिबन्स जप्त केले होते। यापैकी 2 सियामंग गिबन्सना इंडोनेशियात परत पाठवण्यात आले आहे। यापैकी 3 गिबन्सना गुदमरल्याने तसेच निर्जलीकरणामुळे मृत्यू झाला। दरम्यान भारतात प्राण्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित प्रवाशाला चौकशी आणि कायदेशीर कारवाईसाठी वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेच्या ताब्यात घेण्यात आले।
जाती धर्माची बंधने झुगारून प्रेमविवाह करणाऱ्या प्रेमी युगलांच्या सुरक्षेसाठी सेफ हाऊस तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. ऑनर किलिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रतिबंधनात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून असे सेफ हाऊस तयार करण्याचे आदेश गृह मंत्रालयाकडून सर्वच पोलीस आयुक्तालये आणि जिल्हा अधीक्षक कार्यालयांना देण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय दीना पाटील यांच्या खासदारकीला उच्च न्यायालयात आव्हान देणारी निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. याचिकेच्या गुणवत्तेत न जाता याचिका सुनावणी योग्य कशी या मुद्द्यावर याचिकेकर्ता आणि या मतदारसंघातून पराभूत झालेले उमेदवार शहाजी थोरात यांना युक्तिवाद करण्यास सांगण्यात आले होते. तसेच निवडणूक याचिकेसाठी इतर उमेदवारांनाही प्रतिवाद करणे अनिवार्य आहे. छोट्या युद्धनौका आणि प्रवासी बोटींच्या वाहतुकीसाठी उरण येथील करंजा येथे जेट्टी बांधण्यासाठी कांदळवणे कापण्यास उच्च न्यायालयाने नौदलाला नुकतीच परवानगी दिली. त्यामुळे या जेट्टीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झालाय. हा प्रकल्प सार्वजनिक हिताचा आहे आणि किनारा क्षेत्र नियंत्रण नियमावली अंतर्गत अशा प्रकल्पांना अपवाद म्हणून मंजुरी देण्यात आल्याचे निरीक्षण मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने नोंदवले आहे. नवीन घेतलेली कार शिकण्यासाठी दोन सख्खे भाऊ आणि त्यांचा एक मित्र कार घेऊन बुट्टीबोरीतील बालभारती मैदानावर गेला. कार शिकत असताना अचानक वेग वाढल्यामुळे कार जमीन लगत असलेल्या विहिरीत पडली. यामध्ये तिघांचाही बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास बुट्टीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ज्येष्ठ साहित्यिक ग्रामीण कथाकार प्राचार्य रावसाहेब रंगराव बोराडे यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी 11 फेब्रुवारी रोजी सकाळी निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांना मागील आठवड्यातच राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. अभ्यासाच्या ताणामुळे एका विद्यार्थ्याने दुचाकी घेऊन पनवेल शिव महामार्गावर विरुद्ध दिशेने दुचाकी चालवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी रात्री 7:15 वाजता रोडपाली येथील पुरुषार्थ उड्डाणपुलावर घडली. सुदैवाने या अपघातामध्ये संबंधित विद्यार्थी बचावला आहे. मात्र त्याची प्रकृती अजूनही अतव्यस्त आहे. त्याच्यावर नजीकच्या कामोठे येथील MGM रुग्णालयात उपचार सुरू आहे. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमुळे अनेक योजना अनुदान बंद करण्यात आल्याचा आरोप महायुती सरकारवर केला जातोय. लाडकी बहीण योजनेचे कारण दाखवून शिवभोजन थाळी योजना बंद केली जाणार असल्याचा दावाही केला जातोय. तसेच लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची संख्या 10 लाखांवर जाऊ शकते असा दावा केला जातोय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. अजित पवारांच्या दालनात झालेल्या या बैठकीला मंत्री अदिती तटकरेच उपस्थित होत्या. शिवसेनेच्या एकाही आमदाराला याची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे आमदारांना नाराजी लपवता आली नाही. या बैठकीनंतर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत जाणीवपूर्वक सुरू आहे का असा सवाल केला आहे. मोहाडी तालुक्यातील शेवटच्या टोकावर न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या जांभोरा व परिसरातील शेतकऱ्यांनी 16 तास अखंडित वीज पुरवठ्याची मागणी केली आहे. अन्यथा 12 फेब्रुवारीपासून करडी येथील विद्युत कार्यालयाजवळ उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. सरकारने गरीब आणि गरजू लोकांसाठी सुरू केलेली शिवभोजन योजना निधीच्या कमतरतेमुळे बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्य शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कृती समितीचे शिवभोजन चालक ओमकार भागवत, मयूर बोराटे, प्रसन्न भावे, सपना माळी आणि नितीन दलभंजन यांनी पत्रकार परिषद दिला. वसई येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वसईच्या एव्हरशाईन सिटी येथील मंगल वंदन सोसायटीत राहणाऱ्या बहीण भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज झालं होतं. गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेत होते. त्यांच्या राहत्या घराचा दरवाजा 15 दिवसांपासून बंद असल्याने घर मालकाने पोलिसांना बोलावून डुप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला. त्यावेळी सर्वच हादरून गेले. बहीण भावाचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. देशाच्या चारही दिशांना जोडणारे दौंड रेल्वे स्टेशन जंक्शन आहे. दरम्यान दौंड तालुक्यात विशेषतः दौंड शहरात बांगलादेशी घुसखोरी करून राहत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी दौंड शहरातील बांगलादेशी नागरिक शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी
अशी मागणी शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष हेमलता प्रवीण परदेशी यांनी तहसीलदार अरुण शेलार, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन समितीची नुकतीच घोषणा झाली आणि त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं, कारण या समितीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान देण्यात आलं नव्हतं। या पार्श्वभूमीवर उलटसुलट चर्चा रंगू लागल्याने आता राज्य सरकारकडून आपत्ती व्यवस्थापन समिती निवडीच्या निकषांमध्ये बदल करत या समितीत शिंदे यांना समाविष्ट केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। दिल्लीत केजरीवालांचा पराभव झाला तेव्हा काहींनी झोपेतून उठून प्रतिक्रिया दिली असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता अण्णा हजारेंवर टीका केली होती। यावर अण्णा हजारे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले म्हणून मी केवळ उत्तर दिली। एरवी मी राजकीय विषयांवर बोलत नाही, पण दिल्लीच्या निकालाबाबत सगळ्यांनीच प्रशंसा केली। एखादा माणूस चुकला असेल तर चुकू द्या, आपण कशाला त्यावर बोलायचे असे म्हणत अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले। आझादी का अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून 2023 मध्ये राज्यातील 27,951 ग्रामपंचायतमध्ये पंतप्रधान मोदींच्या मराठी भाषांतर संदेशांचे शिलाफलक ग्रामपंचायतींनी गावोगावी लावलेत। या शिलाफलकावर अमृत महोत्सवाचा लोगो, शहीद वीरांची नावं आणि पंचप्राण शपथ मराठीत लिहिण्याचं शासकीय पत्र निर्गमित करण्यात आलं होतं। मात्र 1.5 वर्षांचा कालावधी आता लोटत असतानाही राज्यातील पंचायत विभागानं या कामावर केलेला खर्च ग्रामपंचायतीला दिला नसल्यानं त्यांना या उपक्रमाचा विसर पडल्याचं दिसून येत आहे। विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा टर्निंग पॉइंट असलेली 12वीची परीक्षा चक्क विद्यार्थ्यांना दारू आणि बिअरच्या बॉटलच्या विडख्यात बसवून द्यावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे। हा प्रकार बुलढाणा शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परीक्षा केंद्रावर आज बघायला मिळाला आहे। तर दुसरीकडे जालना जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडल्याचे पाहायला मिळाले आहे। त्यामुळे 12वीची परीक्षा कॉपीमुक्त आणि सुरळीत व्हावी यासाठी प्रशासनाने केलेली अंमलबजावणी या परीक्षा केंद्रावर मात्र फेल झाल्याचे दिसून आले आहे। नाशिकमध्ये स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून आयोजित कृषी महोत्सवात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते। या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी हॉटेलमध्ये मिळणारे पनीर दुधापासून नव्हे तर व्हेजिटेबल ऑइल पासून तयार होतं असा खळबळजनक दावा केलाय। त्यामुळे दुधापासून बनवलेलं पनीर खरेदी करा असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलंय। कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती घेण्याचे निर्देश देत बार कौन्सिल ऑफ इंडियाने सप्टेंबर 2024 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती। त्या पाठोपाठ मुंबई विद्यापीठाने देखील त्याचे अनुकरण केले होते। या निर्णयाला जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले होते। मात्र यामध्ये कोणतीही बेकायदा बाब नसल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले। मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेलं नांदेड शहर गुन्हेगाराच्या हत्येनं हादरलं आहे। या प्रकरणात थेट पाकिस्तान स्थित असलेल्या दहशतवाद्याचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे। खुनाच्या गुन्ह्यातील गुन्हेगार गुरमीत सिंग सेवादार आणि त्याचा मित्र रवींद्र सिंग राठोड शहीदपुरा भागात सोमवारी सकाळी आले होते, तेव्हा अज्ञात आरोपीनं दुचाकीवरून येऊन दोघांवर बेछूट गोळीबार केला। अज्ञात आरोपीनं 8 ते 10 गोळ्या झाडल्याची माहिती आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत या लोकलच्या डब्यात कळवा रेल्वे स्टेशनवर ठाण्याकडे जाणाऱ्या महिलांच्या विशेष डब्यात मोबाईल फोनचा स्फोट झाला। ही घटना सोमवारी रात्री सुमारे 8 वाजता घडल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे। आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार मोबाईल फोनचा स्फोट झाल्याच्या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागलाय। संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर पळून जाणाऱ्या आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे। हत्येनंतर आरोपी काळ्या स्कॉर्पिओमधून पळून जातानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झालाय। त्यामुळे आरोपींच्या मुसक्या आवळणे पोलिसांना सोपे होणार आहे। 9 डिसेंबर 2024 रोजीचे हे सीसीटीव्ही फुटेज आहे। सुरतच्या जहांगीरपुरा येथील एक व्हिडिओ व्हायरल होतोय। रील्स करण्याच्या नादात शाळकरी मुलांनी आलिशान गाड्यांचा ताफा रस्त्यावर उभा केल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातच्या सुरतमध्ये घडला। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली असून कार मालकींचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे। यासाठी रस्त्यावर सुमारे 30 आलिशान गाड्या उभ्या असलेल्या दिसत आहेत।
गुजरात राज्यातील जुनागड येथील एक म्हैस अशीच चर्चेचा विषय ठरली आहे. शिरपूर कृषी बाजार समितीत गिर जाफर जातीची म्हैस तब्बल 2,60,000 रुपयांना विक्री झाली. त्याची पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे. ही म्हैस दिवसाला 24 ते 25 लिटर दूध देते. आतापर्यंत शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सगळ्यात महाग म्हैस विक्री झाल्याची माहिती बाजार समितीचे संचालकांनी दिली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील संगमाच्या काठावर झालेल्या 4,400 हेक्टरच्या महाकुंभात महिनाभरात 11 महिला आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष भेट झाली. कारण कुंभमेळ्यात या 11 महिलांनी मुलांना जन्म दिला. कुंभमेळ्यात बांधण्यात आलेल्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये 11 मुलांचा जन्म झाला. रुग्णालयात 4 स्त्रीरोग तज्ज्ञांसह 105 जणांची टीम आहे. या सर्व महिलांना त्यांच्या कुटुंबियांनी एकतर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये नेले किंवा प्रसूतीची सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेतून नेले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज 2025-26 या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. या दरम्यान DMKचे खासदार दयानिधी मारन यांनी संस्कृत भाषेबाबत केलेल्या टिप्पणीमुळे लोकसभेतील वातावरण तापलं. यावेळी दयानिधी मारन यांनी केलेल्या टीकेवर आक्षेप घेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना खडेबोल सुनावले आहेत. भारत सरकारने फेब्रुवारी 2025 मध्ये अँड्रॉइड युजर्ससाठी एक नवीन सिक्युरिटी अलर्ट जारी केला आहे, ज्यामुळे अनेक लोकांना त्यांच्या फोनच्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटू शकते. हा धोक्याचा इशारा इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम CERT ने जारी केला आहे. रिपोर्ट्सनुसार सुरक्षा त्रुटीमुळे हॅकर्स सहजपणे संवेदनशील माहिती चोरू शकतात आणि फोनवर मनमानी कोड एक्झिक्यूट करू शकतात. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात 2 दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत 31 नक्षलवादी ठार झाले. महाराष्ट्राच्या सीमेवरून सुरू करण्यात आलेल्या कारवाईने नक्षलवादी हैराण झाले आहेत. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात 2 जवान शहीद झाले तर 2 जखमी झाले. रविवारी इंद्रावती नॅशनल पार्क परिसरात एका टेकडीवर ही चकमक झाली. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये अनेक धोकादायक आणि 11 महिलांचाही समावेश होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आंध्र प्रदेशमधील तिरुपती देवस्थानामध्ये प्रसादासाठी वाटण्यात येणाऱ्या लाडूवरून मोठा वाद निर्माण झाला होता. या लाडूंसाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात प्राण्यांच्या चरबीचे अंश सापडल्यामुळे यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. राजकीय वर्तुळात देखील यामुळे वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. या प्रकरणात जवळपास 5 महिन्यानंतर पहिली अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या एकूण 4 जणांना CBIच्या विशेष तपास पथकानं अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. जुगार खेळणाऱ्या पतीने आपल्या पत्नीवर जुगारात डाव लावला आणि तो हरला. हे प्रकरण मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गुलगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बुकना गावातील असल्याची माहिती आहे. हरल्यानंतर तो घरी परतला आणि त्याने पत्नीला सांगितले की जर तिला त्याच्यासोबत राहायचे असेल तर तिला पैसे द्यावे लागतील. जेव्हा पत्नीने यासाठी नकार दिला तेव्हा पतीने तिच्याशी अमानुष वर्तन केले. तिला जबर मारहाण केली. प्रदीप सिंग गौर असं त्या निर्दयी पतीचं नाव आहे. वाराणसीमध्ये 5 नोव्हेंबर 2024 रोजी एकाच घरात 4 जणांचे मृतदेह आढळले. आई, 2 मुलं आणि एका मुलीचा मृतदेह घरात आढळला. तर घरापासून काही अंतरावर कुटुंबाचे प्रमुख राजेंद्र गुप्ता यांचा मृतदेह आढळला. 5 जणांच्या हत्येनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यामुळे 34 वर्षापूर्वींच्या घटनेचा उलगडा झाला. ज्याची आता हत्या करण्यात आली त्या राजेंद्र गुप्ताने 34 वर्षापूर्वी त्याच्या छोट्या भावाला आणि त्याच्या पत्नीला अशाच प्रकारे गोळी मारून त्यांची हत्या केली होती. त्यानंतर राजेंद्र गुप्ताने आपल्या वडिलांनाही गोळी मारून संपवलं. मृत्यूचा धोका वाढलेला असतानाही काही लोक नोकरीला महत्त्व देताना दिसतात. अशी एक विचित्र घटना चीनच्या हुनान प्रांतात घडली आहे. 4 फेब्रुवारी रोजी हुनान प्रांतातील चांगशा रेल्वे स्थानकावर एक व्यक्ती हृदयविकाराचा झटका आल्यामुळे खाली कोसळला. त्यानंतर त्यावर प्राथमिक उपचार करून शुद्धीवर आणले असता तो आराम करण्याऐवजी थेट कामावर निघून गेला. या व्यक्तीच्या मृत्यूची आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. ट्रम्प टॅरिफच्या भीती या दौऱ्यात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय धक्कादायक ठरणार आहे. स्टील आणि ॲल्युमिनियम आयातीवर 25% आयात शुल्क लावण्याची ट्रम्प यांची योजनेमुळे भारताचे $1 अब्ज नुकसान होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना हा निर्णय घेण्यापासून परावृत्त करू शकणार का, हा मोठा प्रश्न आहे.
मुस्लिमांसाठी सर्वात पवित्र असलेल्या हज यात्रेसंदर्भात सौदी अरबने मोठा निर्णय घेतला। उत्तर प्रदेशातील महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीची घटना पाहता आता हज यात्रेवर देखील काही निर्बंध लादण्यात आले आहेत। आता यापुढे हज यात्रेत लहान मुलांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सौदी अरबच्या हज आणि उमरा मंत्रालयाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलाय। इंडिया पोस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक या पदासाठी बंपर भरती जाहीर केली आहे। या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया इंडिया पोस्टने 10 फेब्रुवारीपासून सुरू केली आहे। इंडिया पोस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक म्हणजेच GDS रिक्त पदासाठी पात्र असलेले सर्व उमेदवार इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाईटवर indiapost.government.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात। तसेच बातमीत दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही थेट फॉर्म भरू शकता। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025 निश्चित करण्यात आली आहे। पर्वती येथील सैनिकी मुलांचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने अतिरिक्त सहाय्यक वसतिगृह अधीक्षक पदाकरिता इच्छुक माजी सैनिकांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे 14 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येते। अतिरिक्त सहाय्यक वसतिगृह अधीक्षक पदाकरिता 2 जागा रिक्त आहेत। उमेदवारांना 24,875 रुपये दरमहा मानधन अदा करण्यात येणार आहे। लोकप्रिय गायक आणि संगीतकार बी प्राकने यूट्यूबर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रणवीर अहलाबादियाच्या वादग्रस्त टिप्पणीनंतर बियर बायसेप्स पॉडकास्टमधून त्यांचं नाव मागे घेतलं आहे। रणवीर अलाहाबादियानं समय रैनाच्या इंडियाज गॉट लॅटेंट शो दरम्यान पालकांवर अपमानस्पद टिप्पणी केल्यानंतर बी प्राकने रणवीरच्या पॉडकास्टचा भाग न होण्याचा निर्णय घेतला आहे। गेल्या सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी बी प्राकने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला। यामध्ये त्यानं आपली नाराजगी व्यक्त केली आहे। अलीकडेच पाकिस्तानी धर्मगुरू मुफ्ती अब्दुल कवी यांनी राखी सावंतशी लग्न करण्याची इच्छा उघडपणे व्यक्त केली होती। आता राखीने अखेर प्रतिक्रिया दिली आहे, पण तिने सोबतच एक धक्कादायक अटही घातली आहे। तिने सुरुवातीला सांगितले होते की जर मुफ्तींना तिच्याशी लग्न करायचे असेल तर त्यांना तिचे सुमारे 6 ते 7 कोटी रुपयांचे कर्ज फेडावे लागेल। तिने म्हटलंय तिला आधी त्यांचे वय जाणून घेणे आवश्यक आहे। यावर मुफ्तींनी ते 58 वर्षांचे असल्याचे सांगितले। त्यांचे एकदा लग्न झाले होते आणि ते आधीच पणजोबा आहेत। छावा 14 फेब्रुवारीला देशभरात रिलीज होणार आहे। फिल्म रिलीज होण्यासाठी आता अवघे 3च दिवस शिल्लक आहे, पण याची ॲडव्हान्स बुकिंग तुफान वेगात होत असल्याचं पाहायला मिळत आहे। पीरियड ड्रामासाठी प्री तिकिटांची विक्री 8 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती आणि आतापर्यंत ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई केली आहे। त्यासोबतच तिकीट विक्रीनं नवे रेकॉर्ड्सही रचले आहेत। अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाने आता रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे। मुंबईच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीत हरियाणावर दणदणीत विजय मिळवला आणि त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे। अजिंक्य रहाणेने या सामन्यात असा गेम फिरवला आहे की मुंबईच्या संघाला तो थेट उपांत्य फेरीत घेऊन गेला। मुंबईच्या संघाने हरियाणा पुढे 354 धावांचे टार्गेट ठेवले होते। या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाने त्यांना 201 धावात ऑल आउट केले आणि तब्बल 152 धावांनी दमदार विजय साकारला। देशांतर्गत क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवलेल्या शेल्डन जॅक्सन याने काही दिवसांपूर्वी वन डे आणि T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती। आता त्याने क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून संन्यास घेतल्याचं जाहीर केलंय। देशांतर्गत रणजी क्रिकेट स्पर्धेत सौराष्ट्रसाठी 8 फेब्रुवारीला शेवटचा सामना खेळला। हा सामना सौराष्ट्र आणि गुजरात यांच्यात पार पडला। हा सामना गुजरातने जिंकला आणि उपांत्य फेरी गाठली आहे। शेल्डन जॅक्सनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 31 शतक ठोकली आहे, पण त्याला हवा तसा निरोप मिळाला नाही। तर या होत्या आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या। अशा सुपर 50 बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती। नमस्कार।